फटका तो थंडमॅनला क्लिअर करताना चौकारामध्ये परावर्तित झालाय 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय शक्कातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेनं सीमा रेषा पार. कव्हरला क्लिअर करणारा हा दर्जेदार नेत्रदीपक फटका चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपानं आला होता मात्र त्यानंतर फलंदाजानं खूप चांगलं कमबॅक केलं. पहिला बॉल डॉट खेळल्यानंतर त्यानं चौकारांची झडी ती मैदानाच्या आतमध्ये लावली आहे कारण बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 9 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला तो शिल्लक आहे. गोलंदाज हर्षल पाटील पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. कृष्णा आणि तुषार असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. कृष्णा पहिल्यांदा स्ट्रायकर एंडकडे येत असताना यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल ती धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास तो सुखकर राहिला या धावफलकाचा कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 10 ही धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हरचा ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षकानं उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. ओव्हर नंबर 1 त्याचा खेळ पूर्णत्वाला आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्रेय कन्स्ट्रक्शन हा संघ जाऊन पोहोचला 11-11. एक ओव्हरचा खेळ 11 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन तेवढंच योग्य त्याचं राहिलं नाही. तिथे लेग बाईकच्या स्वरूपानं रन्स मध्ये वाढ होती आणि धावसंख्या 12. युवराज सिंग याच्या जन्मदिवसाचा हा आकडा आहे. क्रिकेटच्या प्रती सर्वोत्तम कमिटमेंट देणारा तो खेळाडू. सध्या लेजंड्स ची जी लीग सुरू आहे आंतरराष्ट्रीय लेजंडची लीग त्यामध्ये युवराज सिंगला आपण इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहता. या दरम्यान हा फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 16 आहे. षटक क्रमांक 2 ते प्रगतीपथावर आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. आय साईड थोडीशी डळमळीत झाली आणि आय साईड डळमळीत झाली तर मग फटका तो मिस होतोच. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 16 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गणेश राठोड तो तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल टोला लागलाय आणि जे डिस्टन्स क्लिअर करायचंय ते क्लिअर केलं जाईल का. तिथे खूप चांगले फिल्डिंग एफर्ट
ते आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला स्टॉप केलंय. रन्स त्या जर आपण पाहिलं तर तिथे वाढत असताना 2च्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावर. 1.4 षटकाचा खेळ आणि तर नंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 18 आहे. सुरुवात खूप महत्वाची असते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो. आणि या दरम्यान बॉलला उडवलंय सीमा रेषा पार. आणखी एक दमदार स्ट्रोक, षटकार. मोठ्या धावसंख्येकरता या स्पर्धेला ओळखलं जाणार आहे. आणि इथे पहिल्या मॅच मध्ये 110 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅचचा विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ तो संपण्याच्या मार्गावर आहे. 1.5 षटकाचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 24. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल जाईल. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. 2 ओव्हरचा खेळ. 30. एक गोष्टीची नोंद घ्या, सर्व टीम एका गोष्टीची नोंद घ्या. विदाऊट अंपायरच्या कॉलिंग कोणीही मैदानाच्या आतमध्ये पाण्याची बॉटल घेऊन येणार नाही. पंचांना विचारल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये पाण्याची बॉटल घेऊन येणार नाही. या गोष्टीची नोंद ठेवा. पहिल्या 2 ओव्हर नंतरच जर तुम्ही मैदानात यायला सुरुवात केली तर मग प्रत्येक मॅचला 2 तास जातील. पुढचा बॉल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला होता. गुडले स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला आणि तिथनं जर आपण पाहिलं तर बॉलला विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने नेलं गेलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज मितेश नेरकर, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र बॉलला वळवलंय. खूप चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं. यावेळेस सरळ सीमा रेषा पार. इथे एक दमदार तडाखा आलाय. षटकार. 6. नाही, 2 नवीन आहेत, 1 जुना आहे. एक आहे, एक नवीन आहे. दोन एंड आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने बॉलिंग एंड त्याचे प्रायोजक आहेत जनाई ट्रेडिंग कंपनी, श्री जितेंद्र भाऊ नरखेडे, माजी सरपंच भादली, जे आपले बॉलिंग एंडचे प्रायोजक आहेत श्री जितेंद्र भाऊ नारखेडे. तसंच बॅटिंग एंड जे आहे आणि बॅटिंग एंडचे जे आपले प्रायोजक आहेत सिद्धेश ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव, श्री रितेश माळी सर, जे आपले प्रायोजक आहेत. या दोन्ही प्रायोजकांचं धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल. इथे पहिलाच बॉल उडवलाय आणि तो चाललाय सीमारेषा पार. माफ करा, 3 चेंडूचा खेळ झालाय. 40 धावा दाखल आहेत. तुषार पवार आणि कृष्णा असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्या तुषार पवार. मैदानाच्या आतमध्ये बॉल फेस केलेत 9, रन बनवलेत 20.
यावेळेस मात्र हा फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल मिड विकेट सीमारेषा पार. VIP डाईसला सलामी देणारा हा दमदार स्ट्रोक षटकार. सुपर 6 सुपर 4 आणि विकेट चे प्रायोजक आहेत श्री नंदन भाऊ महाजन, सुशीलाई आर्ट्स असोदा जे आपले प्रायोजक आहेत. आपले खेळाडू आहेत भिकन पाटील, ज्यांचा पर्स पडलाय कपडे चेंज करताना ड्रेसिंग रूमच्या जवळपास कुठेतरी. जर कुणाला तो पर्स भेटला असेल तर आपण कृपया तो भिकन पाटील यांच्यापर्यंत जमा करावा. विनंती करतो मी प्रत्येक खेळाडूला की त्यांचा पर्स तिथे कपडे चेंज करत असताना पडलाय, जर कुणाला मिळाला तर तो आपण जमा करा. मितेश नेरकर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 5 चेंडूमध्ये 17 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. बॅटची कडा बिहाइंड विकेट, चांगला कॅच, माघारी परतावं लागेल. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू घेतला होता आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये घेतलेल्या खेळाडूनं एक चांगली विकेट संपादित करून दिली आपल्या टीमला. तिथे एक चांगला कॅच कॅरी केला, माघारी परतवल्या बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. विलास माळी नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर डाव्या स्टीवर पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 47, 47 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल, हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर योग्य टप्प्यावरनं विकेटच्या मागे निर्धाव च्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं दोन टीम सध्या मैदानामध्ये आहेत. श्रेया कन्स्ट्रक्शन आणि हर्षल कॉटन अशा दोन टीम आपण पाहतोय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम श्रेया कन्स्ट्रक्शन्स 3.2 षटकाचा खेळ, 48 ही धावसंख्या आहे. या दरम्यान फुल टॉस मिळालाय आणि त्याला योग्य तऱ्हेनं खेळलाय. बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा पार चौकार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं खेळलाय. खूप चांगले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगले होते, मात्र बॉलला थांबवणं ते कठीण झालं. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या 56, 56. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला गेला. बॉल टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं येत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे तिथे
तिसरे पंच आपल्याला चेक करायचं आहे. इट्स अ फेअर बॉल. छप्पन्न धावा राफलकावर आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3.5. यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला रेडी राहायचं आहे. इथे हा बॉल हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि टिपला जाईल झेल. संपेल इथे फलंदाजाचा खेळ. विकेटचं बदल झालंय. माघारी परतावं लागेल बॅटरला. तुषार पवार त्याच्या पारीचा अंत. खूप चांगली बॅटिंग या डावामध्ये आतापर्यंत तुषार पवारकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. 16 बॉलमध्ये 35 धावा त्यानं राफलकावर लावल्या होत्या. ड्रिंक्स करता इंटरव्ह्यू होते. ड्रिंक्स ट्रॉली ती मैदानाच्या आतमध्ये येईल. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतीये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ. त्यामध्ये 56 धावा. एक एन्काउंटर टोटल ती राफलकावर पाहायला मिळते. इथे बघूया कोणाचा एन्काउंटर केलं जाईल. गोलंदाजाचं की फलंदाजाचं ते आपल्याला पाहायचंय. पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेने अलॉंग द कार्पेट खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला एक सिंगल ती राफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीने धावसंख्या 57. 57 ही धावसंख्या राफलकावर आहे. वसीम जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. वसीम खाटिक ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहत आहे. हर्षल पाटील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मधनं क्रिकेटच्या अफाट सौंदर्याला झळकवणारा हा दर्जेदार फटका तिथे चाललाय सीमारेषा पार. चौकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर रूम होता.
ऑफस्टंपच्या बाहेर जागा होते, जागेचा योग्य त्याने वापर केला आणि त्या जागेचा वापर करत असताना बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये खूप चांगलं यश संपादित झालं. ऑफस्टंपच्या बाहेरच्या जागेचा वापर करत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकारामध्ये परावर्तित केलं आणि ज्यामुळे धावसंख्या 61 या आकड्यावर. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा तगडा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बॉल सीमा पार, षटकार 6. संध्याकाळी लागणारच बोलते. इथे मात्र माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. तो जुनाच आहे तोच दे, तो जुनाच आहे, तो जुनाच आहे. अरे तो जुना आहे तोच दे ना, मी सांगतो ना तुला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 67 धावा या राफलकावर आहेत. 3 विकेटचं पतन. गोपाल धनगर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला आणि गोपालला इथे मैदानाच्या आतमधनं चांगला खेळ तो मैदानाच्या आत आल्यानंतर दाखवावं लागेल, कारण इथे एक चांगली टोटल तीच तुमच्या विजयाचं कारण ठरू शकते. कारण बॉल जेवढ्या वेगानं ट्रॅव्हल होतं, एका इनिंग करता तुम्हाला 35 मिनिटं दिली आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायचीच आहे. बॅटची कडा बिहाइंड विकेट बॉल गेलाय, जोपर्यंत फील्ड केला गेला. एक सिंगल घेण्याचा जो मनसुबा होता तो मोडीत काढलाय. एक डॉट बॉलची उद्घोषणा. 5 चेंडूचा खेळ, तर नंतर 67 धावा. षटक क्रमांक 5चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. गोलंदाज हर्षल पाटील. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला, फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर समाप्त झाले. 5 ओव्हरचा खेळ, तर नंतर 67 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलाच बॉल हवेमध्ये उडवलाय, स्वागत केलंय. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ब्रँड अँबॅसेडर नामदार साहेबांच्या बॅनरला इथे हा बॉल हिट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा फटका सजवला आणि बॉल जर आपण पाहिला तर तो सीमारेषा पार. 73 धावा धाफलकावर असताना दुसरा आणखी एक दमदार तडाखा. बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 2 मॅसिव्ह मल्टी हिट. षटकार. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि हेच प्रदर्शन तर प्रेक्षकांना पाहायचंय. आक्रमकता, विध्वंसकता आणि विस्फोटकता ती क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. तुमच्यामधली दाहकता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करावी लागते आणि सध्या जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 6 त्यामध्ये फक्त 6 तेच फटके आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र अँगल क्रिएट केला.
राऊंड विकेटनं हा बॉल डिलिव्हर करणं पसंत केलं. याआधी थोड्याशा चुका झाल्या होत्या. यावेळेस राऊंड विकेटनं एक अँगल क्रिएट करत असताना बॉल जर आपण पाहिलं तर बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आणखी एक दमदार स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय. तुषार पवार ओपन करण्याकरता आला होता. त्याने 17 बॉलमध्ये 35 बनवल्या. कृष्णा तो बाद झाला, त्यानं 7 बॉलमध्ये 19 बनवल्या. परेश सध्या मैदानामध्ये 5 बॉलमध्ये 19 वर तो बॅटिंग करतोय. वसीम बाद झाला 3 बॉलमध्ये 10. गोपाल जो नुकताच मैदानामध्ये आलाय. अगदी चांगली बॅटिंग प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि डावाला मोठं करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलाय. यावेळेस चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. रिच वाईड आहे. तुम्ही जर शफल होताय तर मग तिथे हा फेअर बॉल असेल आणि तेच दर्शवलं पंचांनी. आणखी एक बॉल फुलर लेंथवर पिच केला. विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि बॉल जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं आलाय आणि या निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर समाप्त झाली आहे. नंबर 6ची 6 ओव्हर नंतर 85 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. 2 षटका अजूनही शिल्लक आहेत. कसा खेळ असेल ते आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी ऐकूया डीजे ला. प्रत्येक ओव्हर नंतर पाणी द्यायला परमिशन नाही आहे. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स इंटरव्हल आहे आणि बॅट्समन जर जास्त ओव्हर बॅटिंग करतो तर 6व्या किंवा 7व्या किंवा 8व्या ओव्हरला पाणी देऊ शकता. तुम्हाला मधी पाणी देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येता येणार नाही. पुढचा बॉल इथे मात्र लोवर फुल टॉस उडवलाय, फेकून दिलंय. बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. षटकार चौकारांची आतिषबाजी ती या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंग करताना फलंदाज परेश आणि साथीनं गोपाल. प्रसाद माळी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हरकडे उडवला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. त्या धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 92 धावा, 6.2 षटकाचा खेळ झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर या डावामधले 10 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पुल आणि हुकचं मिश्रण. बॉल चाललाय दूर सीमा रेषा पार, फ्रंट ऑफ द स्क्वेअर. एक दर्जेदार फटका, षटकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं ओव्हरमधले 4 चेंडूचा खेळ झालाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 98 धावा या धावफलकावर आहेत.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र अपील आणि बोट आकाशाकडे, त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला तंबूच्या दिशेने जावं लागेल. विकेटचं बदल होत आहे. खेळाडू बाद. इथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि 7 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 7 ओव्हरमध्ये 98 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर. यानंतर नेक्स्ट मॅच त्याचा टॉस केला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा अतिरिक्त बाहेर पडलाय आणि त्यामुळे इशारा येतोय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 99 धावा या धाफलकावर आहेत. एक धाव टीम आपल्या शतकापासून दूर राहतीये. इथे अपील आहे मात्र 95 प्रभाव नाहीये. एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील. इथे जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल त्यावर एक स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. बॅट खाली लागली होती. आठवं षटक अंतिम षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर 99 ही धावसंख्या इथे वाईट करता रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू सिस्टम तुम्ही वाईड आणि बीमर त्याकरता वापरू शकता आणि इथे जर आपण पाहिलं तर तो रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया काय डिसिजन येईल. नेक्स्ट मॅच शिवराज भाऊ युवा मंच आणि साईराज इन्फ्रा दोन्हीही संघ मालक आपल्या टीमला रेडी करायचं आहे आणि कॅप्टन्स आपल्याला टॉस बॉक्स मध्ये या ओव्हर नंतर जॉईंट व्हायचंय. साईराज इन्फ्रा आणि शिवराज भाऊ युवा मंच या 2 टीम मध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच ती पाहायला मिळणार आहे. बघूया तिसरे पंच विजय बटाला तिथे काय डिसिजन देत आहेत. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केले. इट्स अ फेअर बॉल. रिच वाईडचा नियम आहे. तुम्ही शफल झालेत तर मग तुमचा रिच वाईड ऑन होईल.
पुढचा बॉल यावेळेस अपील आहे, मात्र पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते एकंदर 100 कम्स अप. 100 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे फलंदाजाला सांगितलंय गोलंदाजानं आणि यष्टी उद्ध्वस्त केली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतवलं बॅटरला, विकेटचं बटन खेळाडू बाद. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि त्या अचूक टप्प्यावर चेंडूला डिलिव्हर्ड झालेले आपण पाहिलेत. पुढचा बॉल आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. फलंदाज हतबल आणि हताश तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 100 धावसंख्येवर डाव स्थिर आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे धावसंख्येला रापलं गेलंय, रोखलं गेलंय. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळातील आणि तोही ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 101 101 धावा या राफलकावर आहेत 5 विकेटच्या पतनानंतर. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मितेश नेरकर, ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. आणि शेवटचा बॉल तोही आलाय डॉट. इथे पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला आलाय. पूर्वार्धाचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर 101 धावा, विजयाकरता 102 या धावसंख्येची गरज. यानंतर जी मॅच आहे शिवराज भाऊ युवा मंच आणि साईराज इन्फ्रा दोन्ही टीमचे कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. मी सन्माननीय अविनाश भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. अविनाश भाऊ पाटील जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही नाणेफेक तिथे करणार आहोत. विनंती करतोय आपण या टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. बोथ टीम कॅप्टन्स शिवराज
बोट टीम या उत्तरार्धाच्या खेळाच्या विजयाकरता जर आपण पाहिलं तर 102 धावसंख्येचं लक्ष्य. इथे हा बॉल जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर निघालाय. वाईट च्या स्वरूपानं करार केला गेलाय. या वाईट बरोबरच डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात धावफलकाचा श्री गणेशा ज्याला म्हटलं जातं, तो धावफलकाचा श्री गणेशा इथे झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय, बॉलला फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार 6. चांगली बॅटिंग ती करावी लागेल. आणि इथे जर आपण पाहिलं तर दीपक चौधरी ज्या मैदानामध्ये आहेत, दीपक पाटील यांच्या बरोबर दीपक चौधरी यांनी चांगली सुरुवात या डावाची केली आहे. पहिलाच बॉल इथे षटकारामध्ये परावर्तित केला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर जर आपण पाहिलं तर दीपक चौधरी, एक खणखणीत दणदणीत दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय 6. प्रयत्न चांगले होते, एका हाताने बॉलला कॅरी केलं, मात्र बॉलला घेऊन सीमा रेषा पलीकडे गेलाय, त्यामुळे इथे षटकार आलाय 6. बॅक टू बॅक 2 सिक्सेस इथे आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार ते आपल्याला या डावामध्ये पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ, 13 धावा दाफलकावर आहेत. आक्रमकतेनं या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय बिटवीन द गॅप, बॉल चाललाय सीमा रेषा पार. 3 चेंडूचा खेळ, धावफलकावर 17. 17 धावा दाफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला दीपक चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भूषण पाटील त्याच्या विरोधामध्ये आक्रमण अडचणीमध्ये आणलंय, त्याला इथे विचार करायला भाग पाडलंय. इथनं पुढे तो कशा पद्धतीचा खेळ करेल याकडे निश्चित लक्ष राहील. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता उडवायचं होतं, कट करायचं होतं. बॅटन बॉल मध्ये इथे कनेक्शन नाहीये. बॉल जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. हे गरजेचं आहे, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये खूप महागडा ठरलाय गोलंदाज. त्याला कमबॅक करावा लागेल. या मॅचमध्ये जर जिंकायचं आहे तर त्याला मग धावसंख्येला सीमित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे अपील स्ट्रॉंग आहे, मात्र मला वाटते पायाचा स्पर्श करून गेलाय बॉल. बॅटचा स्पर्श न करता तो थाईच्या जवळ लागला, थाईजला लागला हा बॉल. आणि तर नंतर जर आपण पाहिलं तर तो विकेटच्या मागे गेला. अपील करणं हे क्षेत्ररक्षकांचं काम आहे, मात्र त्यामध्ये किती तथ्य आहे हे तपासणं पंचांचं काम आहे. आणि पंचांनी यावेळेस नाकारलंय त्या अपीलला. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला, तिकडनं बाहेरच्या बाजूने निघत असताना वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकत असताना 18. सुरुवात खूप महत्वाची असते आणि इथे एक स्ट्रॉंग सुरुवात असं म्हणायला हरकत नाही. एक चांगली सुरुवात झाली. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, बॉल इनफिल्डच्या वरनं गेलाय जरूर, मात्र काय सीमारेषेच्या बाहेरही जाईल. चांगली फिल्डिंग तिथे, बॉलला स्टॉप केलं. 2 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचली. एकंदर 20 ऑन बोर्ड, 20 धावा, 1 ओव्हरचा खेळ, समाप्ती अखेरीस.
चला गेम स्पीडअप ठेवा, मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ 20 धावा या राफलकावर आहेत. इथे मात्र हा बॉल नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. हा बीमर आहे, बीमर +4, एकंदर 5 धावा. या 5च्या मदतीनं धावा संख्या जर आपण पाहिली तर 25 धावा या राफलकावर आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग ती मैदानाच्या आतनं गरजेचे आहे आणि ती सध्या सुरू आहे, कारण विदाऊट लॉस ही धावसंख्या राफलकावर आहे. 25 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय त्याला सीमारेषा पार. बॅक टू बॅक मॅसिव्ह हिट्स ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 31. चांगली बॅटिंग, सध्या दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपल्या फलंदाजी मधला जो तिखटपणा आहे तो तिथे गोलंदाजांना दाखवला जातोय. त्यांना आपल्या फलंदाजीच्या दबावाखाली आणलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जो प्रेशर क्रिएट केलाय ना त्या प्रेशरमधनं चुका होत आहेत आणि त्याचा फायदा बॅटरला मिळतोय. फुलटॉस बॉल येत आहेत. आतापर्यंत एक बीमर आला होता कमरेपासून वर, जेव्हा फुलटॉस येतो त्याला बीमर म्हणून घोषित केलं जातं आणि यावेळेस एक ज्युसी फुलटॉस होता. ज्युसी फुलटॉस आणि बीमर यांच्या मदतीनं एकच बॉलमध्ये तब्बल 11 धावा आल्या. यावेळेस मात्र पुढे खेळवण्याचा प्रयत्न आणि यश मिळालं. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन लपला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल खूप महत्त्वाचे आहेत आणि इथे ते निर्धाव बॉल आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. यानंतरच्या नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम आपल्याला सज्ज राहायचे. यावेळेस उडवलाय पुढे एकदा मिड विकेटच्या वरनं बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे एक मोठा फटका आलाय, षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 37 धावा. दुसरं षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेस मात्र विकेट किपिंग त्याची कामगिरी चांगली राहिली. बॉल जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आत्तापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 4 ओव्हरनंतर धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावफलक एकंदर 37 या आकड्यावर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला. या दरम्यान एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला तिथे काऊ कॉर्नरच्या दरम्यान उचललं गेलं एक सिंगल. ती धावफलकावर वाढली 38 धावा 20 रन पर ओव्हर या सरासरीने सध्या रन्स धावफलकावर बनतात. त्यामुळे सुस्थिती आहे. फलंदाजी करणारी टीम अर्थात हर्षल कॉटन सध्या या मॅचला ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र फुल टॉस मिळाला, त्याला ही दिशा योग्यतेची दर्शवली, फेकून दिलंय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं. क्षेत्ररक्षकाच्या जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले, मात्र त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 44 ऑन बोर्ड. चव्वेचाळीस धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ 22 रन पर ओव्हर या सरासरीनं रन्स बनत आहेत. चला लगेच पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवर आपल्याला आणायचा आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही अक्षपारी गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. तुमची शैलीमध्ये जर प्रॉब्लेम्स असतील तर मग तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला केलं जाईल अथवा मग नो बॉल तो येताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन गोलंदाज ईश्वर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर फलंदाजाला बीट करताना विकेट
कीपरच्या हातामध्ये गेला ईश्वर. एक चांगला बॉल इथे त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती आणि त्यामुळे फलंदाजाला बीट करणं ते त्यांना शक्य झालं. बॉल निर्धावच्या स्वरूपानं तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका, कोणी नाही या स्क्वेअर लेग मध्ये. तिथनं बॉल फरार होईल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना इथे मात्र आणखी एक तगडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार, षटकार. काय बॅटिंग होतीये, धुव्वाधार बॅटिंग. गोलंदाजी बरोबर खेळ नाही, खेळवाड तो सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवर आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि हे आक्रमण खूप महत्वाचं आहे. यावेळेस आणखी एक मोठा प्रहार. बॉल सीमारेषा पार, 6. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. आणखी एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. पंच प्राक्तन किनी आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून वाईटचा. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 न वाढताना 61 61 धावा या राफलकावर आहेत. चांगला खेळ बॅटिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना 61 रन्स दाफलकावर आहेत. आव्हान छोटं केलंय. आणखी एक तगडा शॉट. बॉल चाललाय ओव्हर दी मिड विकेट. स्ट्रॉंग अँड लॉंग हिट, सिक्सर, 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 67. 31 बॉल 35 ची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल खूप जास्त उंचीवर गेलाय आणि इथे दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ. फलंदाजाला जीवनदान आणि जीवनदानाबरोबर 2 रन्स. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. 69 धावा. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 ओव्हर नंतर 69 रन्स धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 3 इथनं 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 5 ओव्हरमध्ये 33 धावा या विजयाकरता धावफलकावर बनवायच्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र विकेट मिळेल. खूप काळानंतर ही विकेट आली आहे कारण पहिला ब्रेक थ्रू कोण देईल याकरता खूप सारे शंका कुशंका त्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि इथे ती पहिली विकेट अखेर आली आहे. एक चांगला कॅच कॅरी झाला. विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय तुर्तास जर आपण पाहिलं तर अजय सोनावणे ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले जबाबदारी दिली गेली आहे त्याला फलंदाजी करण्याची आणि बघूया ही जबाबदारी कशा पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये पार पाडेल यावेळेस तिथे क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी 2 धावा घेण्याची संधी आहे आणि सुरक्षित 2 रन्स त्या यावेळेस पळून पूर्ण केले जातील धावसंख्या 71 71 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली विजयाकरता जर आपण पाहिलं तर 28 बॉल आणि 31 धावा त्या गरजेच्या आहेत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय पुनश्च एकदा सीमा रेषेची भ्रमंती त्याला घडवली आहे फेकून दिलंय त्याला काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्व्हर्ट केलंय 6 पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय यावेळेचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय निर्धाव च्या स्वरूपानं चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय विजयाकरता जर आपण पाहिलं तर आव्हान आता 25 धावसंख्येचं आहे येणारे 26 बॉल ते तुमच्याकडे शिल्लक आहेत म्हणजे बिलकुल एकतर्फी केलंय या मॅचला इथे संधी होती अपील करण्याची मात्र ती दवडली विकेट कीपरला तिथे बॉल कॅरी करताना थोडीशी गफलत झाली आणि त्यामुळेच एक निर्धाव चेंडू तो इथे गणला गेला शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 यानंतर ड्रिंक्स इंटरवल आहे ड्रिंक्स ट्रॉली आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय शेवटचा बॉल या ओव्हरचा तोही आलाय डॉट येणारे 24 बॉल विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं रन्स बनवायचे आहेत 25 कशा पद्धतीने बनवलं जातील ते पाहण्याआधी मैदानामध्ये ड्रिंक्स करता इंटरवल आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ डीजे पूर्वक हार्दिक स्वागत आपण पाहताय
जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं आयोजन आणि 4 ओव्हरचा खेळ तर नंतर धावफलकावर 77 धावा 1 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय वसीम खाटिक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल गोलंदाज वसीम खाटिककडनं. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे निधावच्या स्वरूपानं धावसंख्या जर आपण पाहिली तर 77 या ओव्हरमधले आतापर्यंत 2 बॉल ते निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज वसीम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज दीपक. यावेळेस मात्र हा बॉल तिथे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला होता, त्यानं जोपर्यंत उचलला एक सिंगल. दीपक सध्या मैदानामध्ये आहेत आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 42 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना 15 बॉलमध्ये 42 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा बॉल डाव्या स्टीवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आणि धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 79. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरमधनं, जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं रिटर्न केलं तिथे धावसंख्या 80 1 विकेटच्या पतनानंतर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे आणि 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. इथे पंचांच्या माध्यमातून थोडंसं वॉर्न केले गेले गोलंदाजाला. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ईस्टर्नच्या वर्ण जात असताना पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू तिथे डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळालाय. वसीम या मॅचमध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. चांगले बॉल इथे डिलिव्हर्ड करतोय. येणारे 19 बॉल 22ची गरज आहे. फलंदाजाला शांत ठेवण्याचा जो मनसुबा आहे त्याचा तो तिथे पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल आहे. इथे मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 1 न वाढताना 81-81. विजयाकरता येणारे 18 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. चला लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा. वेळ घ्यायचा नाहीये, कारण घड्याळात जर आपण पाहिलं तर 11:40 झाली आहेत. जवळपास 1.5-2 तास उशिरानं आहेत आपण. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटचा परिसर त्याचा वापर हा खूप महत्त्वाचा असतो आणि इथे त्याच गुडलेन स्पॉटवर बॉलला पिच केलं आणि तिथनं टॉस केलं.
फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडला आणि त्यामध्ये चुकी झाली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आयसाईट ती खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल त्याला उडवलं क्षेत्ररक्षकाला. तिथे प्रयत्न चांगले केले, फिल्डिंग चांगली केली, आपल्या उंचीचा चांगला वापर केला. अखेरच्या क्षणी त्या बॉलला स्टॉप केलं आणि रन सेव्ह केल्या. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकत असताना 82. अजूनही 20 धावा त्या विजयाकरता गरजेच्या आहेत. 1 ते 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये हवा काढण्याची संधी इथे फलंदाजाला जरूर आहे. एक चांगलं षटक टाकलं तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी गोलंदाजाला आहे. त्यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, थोडस जागा बनवली फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावर बॉलला खेळलं. जोपर्यंत इथे उचललं एक रन ती धाफलकावर जोडली गेली. 83 ऑन बोर्ड. एक विकेटच्या बत्तानंतर 83 धावा या धाफलकावर आहेत. संतता शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आली. अचानक ही शांतता मैदानात पाहायला मिळते. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, तिथे गुंगारा दिलाय, बॉल वेगानं चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली आहे, मात्र एकच रन तिथे फलंदाजाने पळून पूर्ण केली आहे. थोडीशी पुअर रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रन्स जर आपण पाहिलं तर आता एकंदर धाफलकावर 84 धावा. या दरम्यान आणखी एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने येणारे हे निर्धाव बॉल खूप महत्वाचे ठरलेत या मॅच मध्ये जर आपण विचार केला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय लॉंग ऑफ मधनं. जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 85 धावा या धाफलकावर आहेत. येणारे 12 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय, बदल घडवलाय. फलंदाज खूप जास्त शांत झालेत. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर इथे 45 वर धावांवर बॅटिंग करत असताना दीपक पाटील तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. अर्धशतक धाफलकावर लावण्याची संधी त्याला आहे. दीपक जो मैदानामध्ये आहे त्याच्या साथीनं अजय, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहताय, चांगला खेळ त्यालाही दाखवावा लागेल. अजय सोनावणेला थोडासा शांत येतो. 9 बॉल त्यानं फेस केलेत आणि त्यामध्ये फक्त 11 धावा. या मैदानावर आत्तापर्यंत झालेल्या बॅटिंगच्या तुलनेनं किंवा बॉल ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होतो त्या तुलनेनं या 11 धावा म्हणजे अगदी संत गतीचा खेळ तो मैदानातनं सुरू आहे अजयकडनं. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, मात्र त्या बॉलला जर आपण पाहिलं तर तिथे विकेटच्या मागे गेला. एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे आणि इथे त्या 2 रन्स इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या 85 वरनं 87 वर. दीपक पाटील 45 वर बॅटिंग करतोय. विजयाकरता अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये या रन्स बनवायचे आहेत. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. षटकातील पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 88 धावा या धाफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटून देणारा हा दर्जेदार स्ट्रोक बॉल सीमा रिषापार षटकार.
धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 94 94 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि रन्स बनवायचे आहेत 8. पुढचा बॉल आणखी एक फटका बॉल हवेमध्ये आहे. एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 7 धावसंख्येची गरज आहे आणि आपल्या अर्धशतकाकरता 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका खेळून हे अर्धशतक कंप्लीट करता येईल. फलंदाज दीपक जो मैदानामध्ये आहे, काय इथे एक मोठा फटका खेळून हे अर्धशतक तो कंप्लीट करेल याकडे लक्ष राहील. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. नाकारला या रन करता. 95 धावा धाफलकावर आहेत. विजयाकरता 7 अजूनही बनवायच्या आहेत. एक मोठा फटका अर्धशतक कंप्लीट करता येईल. पहिल्या दिवसात पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये मॅच नंबर 2 आपण पाहतोय आणि दुसऱ्या मॅच मध्ये एक अर्धशतक ते झळकावण्याची एक नामी संधी इथे फलंदाजाच्या दिशेनं चालून आली आहे. काय इथे ते अर्धशतक त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक मोठा फटका खेळून आपलं अर्धशतक काय इथे फलंदाजाकडनं कंप्लीट केलं जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट खेळलंय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 96 धावा धाफलकावर. 7 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. कशा पद्धतीने मॅचला फिनिश केलं जाते ते आपल्याला बघायचंय, कारण येणारी 7 बॉल विजयाकरता 6 धावा या टीम करता गरजेच्या आहेत. वैयक्तिक 46 वर दीपक. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर डाव्या स्टीवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून आला आणि वाईट बरोबर धावसंख्या 97. एक बाईकची चावी आणि चष्मा जर कोणाचा हरवला असेल तर आपण संपर्क साधा आणि तो घेऊन जा. पुढचा बॉल इथे डॉट बॉल बरोबर ओव्हर समाप्त झाली आहे. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. इथनं पुढे जर तुमचा प्लेयर न विचारता आला तर 3 रन कापल्या जातील. डायरेक्टली 3 रन कापल्या जातील. ही लास्ट वॉर्निंग आहे. इथनं पुढे न विचारता जर प्लेयर ग्राउंड मध्ये आला तर 3 रन पेनल्टी लावली जाईल. ही लास्ट वॉर्निंग आहे. यानंतर पेनल्टी लावली जाईल या गोष्टी आणि प्रत्येक टीमनं नोंद ठेवा. इथनं पुढे न विचारता कोणाचाही प्लेयर मैदानामध्ये आला तर पेनल्टी लावली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल फुल टॉस मिस केलाय. या अर्ध्या शतकाच्या नादात मॅच कठीण होतीये. फुल टॉस बॉल मिस केलाय यावेळेस. 5 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज.
जिथे 4 ओव्हर मध्ये 25 ची गरज होती तिथे 5 बॉल 5 मध्ये मॅच आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सेम कंडिशन. 2 फुल टॉस मिस झालेत. चार चेंडूचा खेळ बाकी. या 4 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. चार चेंडूत 5 धावा. मॅच कठीण होतीये, कठीण केली आहे गोलंदाजांनी. ती एवढा चांगला मारा केलाय शेवटच्या 4 ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा तिथे अपील आपल्याला पाहायला मिळतीये, मात्र इथे रनआउटची विकेट आली. रनआउटची विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 3 आणि रन्स बनवायचे आहेत 5. मी मगाशी जसा उल्लेख केला ना की अतिरिक्त प्रेशर घेतलंय त्या अर्धशतकाचं, आणि हे अतिरिक्त प्रेशर तिथे टीमच्या कडनं ही मॅच हिसकावून नेत आहे असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. अंडर प्रेशर भल्या भल्या खेळाडूंकडनं चुका होतात. प्रेशर कुकरमध्ये आला तर शिटी वाजते आणि मैदानात आला की खेळाडूंची तारांबळ उडते, त्यांच्याकडनं चुका होतात. इथे त्याच प्रेशर मध्ये फलंदाज अडचणीमध्ये येतात. येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि रन्स बनवायचे आहेत 5. साईड स्क्रीनच्या समोरनं सर्वांनी हटायचंय, बाजूला व्हायचंय. जेही खेळाडू तिथे बॅटिंग एंड जे आहे त्याच्या समोर जे उभे आहेत आपण सर्वांनी बाजूला व्हायचंय. बॅटिंग एंड जर आपण पाहिलं तर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले गेले. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं या मॅच मध्ये 3 चेंडू आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 5 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार. स्कोर लेवल इथे विजयाकरता आता 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू आणि 1 धाव ते विजयाकरता बनवायची आहे. आणि बघूया येणारे